आज आपण हिवाळ्यातला सुंदर मेनू गुळाची दशमी हा प्रकार बघणार आहोत। गुळाची दशमी ही हिवाळ्यात खाल्ली जाणारी अतिशय पोषक आणि छान अशी नाश्त्यासाठीची रेसिपी आहे। सर्वप्रथम अर्धा किलो गूळ घेऊन ते बुडेल इतकंच पाणी त्यात घेऊन घट्ट असं पाणी तयार करून घ्यायचं। त्या घट्ट तयार केले सारखं हलवून तयार करून घ्यायचं। त्या घट्ट केलेलं पाणी गाळून त्याच्यामध्ये मीठ, तीळ, खसखस, वेलची पूड, सुंठ पूड टाकून एकजीव करून घ्यायचं। मग त्यात हवं त्या प्रमाणामध्ये थोडं पीठ घालत घट्ट असा मऊसूत गोळा करून घ्यायचा। ते मळलेली कणिक एक 10-15 मिनटं झाकून ठेवून त्यानंतर एक मोठा गोळा घेऊन पोळी लाटतो त्याप्रमाणे त्यात तेल पीठ लावून त्रिकोणी घडी घालून जाडसर अशी दशमी लाटून घ्यायची। ती जाडसर लाटलेली दशमी मंद अशा आचेवर मध्यम गरम केलेल्या तव्यावर टाकून दोघी बाजूने 2-2 चमचे तेल घालून खरपूस अशी गुलाबी रंगावर भाजून घ्यायची। ही भाजलेली दशमी आपण गावाला जाताना किंवा टिफिनसाठी किंवा 2-3 दिवस सकाळच्या नाश्त्याला किंवा 4 वाजता खाण्यासाठी पण स्टोअर करून ठेवू शकतो। 8 दिवस पण ही दशमी केलेली खराब होत नाही। फक्त करताना एकच काळजी घ्यायची, पाणी जेवढं तुम्ही घट्ट घ्याल तेवढी दशमी मऊ आणि चवीला गोड होते। शेकताना मात्र गॅस हा मंद आचेवरच मध्यम किंवा मंद आचेवर ठेवायचा, कारण गुळाचं प्रमाण जास्त असल्यामुळे ही दशमी लवकर करपण्याची आणि तव्याला चिकटण्याची शक्यता असते। म्हणून तेल घालून व्यवस्थित अशी मंद आचेवर खरपूस गुलाबी भाजून घ्यायची। थँक्यू। स्वस्त खा, मस्त रहा। धन्यवाद।